झालाय अन्याय. आता राजन पाटील हे या मोहोळ तालुक्याचं मालक स्वतःला म्हणून घेतात. आम्ही काय त्याला मालक बिलक म्हणत नाही. ती ज्यांची कार्यकर्ते या यशवंत मानेने एससी समाजाचा निधी वापरून काही गावांना कामं दिली होती. ती कामं सुद्धा लाटण्याचं काम या आमदारांनी त्यांना लागणाऱ्या माणसांना पाठीशी घालण्याचं म्हणतोय. मी त्यांना ओपन चॅलेंज देतो, तुम्ही यायचं आणि तो निधी त्याच ठिकाणी खर्च झाला असं दाखवायचं. मी पण तुम्हाला दाखवतो की तो निधी त्या ठिकाणी खर्च झाला नाही आणि तुम्ही दाखवायचो की तो निधी त्या ठिकाणी खर्च झाला. तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे बोल वाजले गेले, त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाने किंवा गट महाविकास आघाडी किंवा माहितीच्या वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर केली किंवा तिढा आणखी कायमस्वरूपी आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये कुठं तर आंबेडकर चळवळी किंवा दलित नेतृत्व खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्रामध्ये राखीव मतदारसंघामध्ये कुठं तर धक्क्या आवाजानं आवाज निघतोय की एससी प्रवर्गात किंवा राखीव मतदारसंघामध्ये आमच्या प्रवर्गातला उमेदवार नाही किंवा जातीचं प्रमाणपत्र वापरून उमेदवार कुठेतरी त्या ठिकाणी वेगळा दिला जातोय. त्याच अनुषंगानं आज आपण नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे पंढरपूर तालुका किंवा मोहोळ तालुक्यामध्ये त्यांचं कायमस्वरूपी नाव चर्चेला असतं. ॲडव्होकेट रोहित मंडले आज आपल्यासोबत आहे. कसं बघताय महाराष्ट्रामध्ये विधानसभा लागली, प्रत्येक पक्ष एकंदरीत उमेदवार जाहीर करताय, तुमच्या पक्षी किंवा तुमच्या चळवळीची काय भूमिका राहणार येणाऱ्या काळामध्ये? हे बघा, आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आंबेडकरी चळवळीचं काम करत असताना यामध्ये अन्याय अत्याचार जे काही शासकीय योजना आहेत या सर्व बाबींवर आम्ही आजपर्यंत काम करत आलेलो आहोत. त्यामध्ये प्रामुख्यानं मी मोहोळ मतदारसंघात माझा मत आहे आणि माझा संपर्क मोहोळ आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभेत आहे आणि मोहोळ मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. तसं पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राखीव मतदारसंघ हा संकल्पना का आणली, कारण की जो काही दलित पिछडा जो काही दबलेला समाज आहे त्या समाजाला राजकीय अस्तित्व प्राप्त करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राखीव मतदारसंघ अशी एक संकल्पना संविधानात मांडली आणि त्याच्या माध्यमातून मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा आपला राखीव मतदारसंघ आहे. गेली 15 ते 20 वर्ष झाली. आता मी या 15 ते 20 वर्षात जे जे आमदार राहिलेले आहेत या मोहोळ विधानसभामध्ये त्या आमदारांना मी आमच्या तुमच्या या एमएच मराठी न्यूजच्या माध्यमातून विचारू इच्छितो, तुम्ही या मोहोळ मतदारसंघात ज्या मतदारसंघ हा राखीव एससी साठी आहे, म्हणजे तुम्ही एससीचं प्रतिनिधित्व तुम्ही त्या विधानसभेमध्ये करत आहात, त्या एससी साठी तुम्ही या मोहोळ मतदारसंघात काय काम केलं? आता यशवंत माने 5 वर्ष झालं इंदापूरवरून आयात केलेले उमेदवार आहेत. मुळात यशवंत माने हे एससी समाजाचे आहेत का नाही याचा देखील संभ्रम संपूर्ण महाराष्ट्रात आणि तालुक्यात आहे. त्यासाठी काही जणांनी आवाज देखील उठवलेला आहे आणि असं असून देखील काही पक्ष हे एससी मूळ जे एससी समाज आहे त्यांना डावलून जे तुम्ही आयात एससी आहेत, जे तुम्ही एससीचं आरक्षण लाटण्यासाठी तुम्ही तयार केलेले जे एससी आहेत त्या एससीला तुम्ही निवडणुकीमध्ये उभा करून त्यांना निवडून आणायचं काम तुम्ही करत आहात. म्हणजे जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या मर्जीप्रमाणे ते आमदार वागले पाहिजेत आणि एससीचं राजकीय अस्तित्व संपवण्याचं काम हे काही राजकीय पक्ष करत आहेत. या मोहोळ विधानसभेचा जर आपण विचार केला, त्या ठिकाणी लक्ष्मण ढोबळे असतील, 2009 हा मतदारसंघ राखीव झाला, रमेश कदम असतील, आता राष्ट्रवादीचा बाज किल्ला मानला जातो. या ठिकाणी वर्चस्व राजन पाटील यांचा आहे. एकंदरीत कुठं तर 17 गावं असतील किंवा मोहोळ तालुक्यातील एससीचा आता प्रमाणपत्राचा विषय निघाला, तर कुठं तर हे तुम्हाला वाटतंय कायदेशीर बाबी तुम्ही बघताय कुठं तर 17 गावातल्या दलित वर्ग असेल किंवा आंबेडकर चळवळीतल्या नेतृत्वाला कुठं अन्याय झालेला वाटतोय? 100% झालाय अन्याय. आता राजन पाटील हे या मोहोळ तालुक्याचं मालक स्वतःला म्हणून घेतात. आम्ही काय त्याला मालक बिलक म्हणत नाही. ती ज्यांची कार्यकर्ते त्यांना मालक म्हणते. मुळात त्या जे स्वतःला मालक समजते, मग हितला एससी समाज नाही का, त्यांना हितला एससी समाज दिसत नाही का? एससी साठी जागा राखीव आहे तर मग हितला एससी समाजाला एखाद्या कार्यकर्त्याला ती का संधी देत नाही? त्यांनी रमेश कदमाला संधी दिली, मुंबईवरून आणले. त्यांनी यशवंत मानेला संधी दिली, इंदापूरवरून आणले. मग हितला एससी समाजावर अन्याय होतो ना. ज्या एससी समाजाला खरं तर इथली आमदारकी मिळायला पाहिजे होती त्याची अडवणूक कोणी केली तर ह्या राजन पाटलांनी केली. राजन पाटीलच मुळात हे आंबेडकरी चळवळीवर आणि एससी समाजावर अन्याय करते आणि मुळात हे जे आमदार आहेत ते आमदार राजन पाटलांच्या इशाऱ्यावर चालते असं आमचं ठाम मत आहे. कारण की ते एससी समाजाचे आमदार असून आजपर्यंत मला या
गावामध्ये दाखवा की कुठं संविधान सभागृह उभारले, बर कुठं एखाद्या एसटी समाजासाठी वाचनालय दिले, बर एसटी समाजाचा किती विकास केलेला आहे. मी आज तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, या यशवंत मानेने एसटी समाजाचा निधी वापरून काही गावांना कामं दिली होती. ती कामं सुद्धा लाटण्याचं काम ह्या आमदारांनी, त्यांना लागणाऱ्या माणसांना पाठीशी घालण्याचं काम या आमदारांनी केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही आवाज उठवलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही पंढरपूर येथील जिल्हा न्यायालयामध्ये त्यांचे दावा देखील दाखल केलेला आहे. म्हणजे जो काही एसटीचा सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे, तो सामाजिक न्याय विभागाचा निधी एसटी समाजाला दाखवण्याच्या नादात तो निधी हडपण्याचं देखील काम या यशवंत मानेने केलेलं आहे. वकील साहेब, आता तुम्ही म्हणता की राखीव मतदारसंघामध्ये कुठंतरी ह्या आंबेडकरी चळवळीत मध्ये कुठंतरी एका बाजूला वंचित बहुजन आघाडी आहे, नॅशनल दलित इंडियन जी तुमची आहे, रिपब्लिकन सेना, ही एकी नसल्यामुळे कुठेतरी ह्याचा फायदा होतोय त्यांना का तुमच्यात विभक्त झाल्यामुळे कुठेतरी ही गोष्टी होत आहेत? नाही, आमच्यात विभक्त नाहीच ना. आम्ही एकच आहे पहिल्यापासून, आम्ही एकच आहे. परंतु हे जे पुढारी आहेत, जे प्रस्थापित पुढारी आहेत, ते प्रस्थापित पुढारी आमच्यामध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे. आजपर्यंत आता आनंदराज आंबेडकर साहेबांनी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून उमेदवारी दाखल केली होती. त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिलाच ना बाळासाहेब आंबेडकरांनी. आम्ही एनडीएमजीच्या माध्यमातून देखील लोकसभेला वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. मग तुम्ही कसं म्हणू शकता आमच्यात फूट आहे? इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा पुतण्यानं काकाला दागा देऊन आपूट पक्ष पळवून याला, इथं शिवसेनेला आपूट शिवसेनेला दागा देऊन आमदारांनी एकनाथ शिंदेने पक्ष पळवून याला. ती तुम्हाला फूट दिसत नाही, तुम्हाला आमचीच फूट कशी दिसते? त्यामुळं आम्ही पहिल्यापासून एक होतो, आधी एक आहे आणि एका जोम्यानंच आम्ही लढणार आहे. तुम्हाला फुटीचा जर विचार करायचा असेल, तुम्ही त्या एकनाथ शिंदेला किंवा राष्ट्रवादीला जी फूट झालेली आहे त्यांचं आधी तुम्ही त्यांना विचारा, त्यांचं बघायला सांगा. आम्ही एकच आहे. आता मोहोळमध्ये राष्ट्रवादीकडून किंवा माहितीकडून यशवंत माने उमेदवार आहे, दुसऱ्या बाजूला अपक्ष किंवा वेगवेगळे महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. कोणी रॉकी बांगडे असतील, राजू खरे आहेत, वेगवेगळे लक्ष्मण ढोबळेंचे सुपुत्र अभिजित ढोबळे आहेत. काय वाटतंय, कोण चळवळीतला नेता किंवा कोण पुढे काम करेल किंवा आंबेडकर चळवळीमध्ये किंवा दलित वस्तीमध्ये विकास काम करणारा कोण नेता वाटतोय आताच्या? मला तसं आता तरी एकही नेता हा एसटी समाजाचा उद्धार करता असेल असं मला वाटत नाही. कारण की ह्या 2.5 वर्षामध्ये असे काही निर्णय झालेले आहेत, त्या निर्णयावर ह्या जे काय आता स्वतःला भावी आमदार, फिक्स आमदार ही जी काळ मिरवत आहेत, त्यांनी एकाने देखील आवाज उठवलेला असं मला दिसत नाही. सामाजिक न्याय विभागाचा निधी हा तुम्ही तीर्थक्षेत्र दर्शन म्हणून एक योजना काढली आणि तिकडे वळवला. म्हणजे काय, सामाजिक न्याय विभाग हा एसटीच्या उद्धारासाठी राखीव ठेवलेला असतो आणि तो निधी तुम्ही विभाग त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे ठेवलेला होता. मोहोळचे आमदार वारंवार म्हणतात की ह्या मतदारसंघामध्ये कुठल्याच गोष्टीची गरज नाही, मी 2700 कोटी निधी आणलाय असं वारंवार म्हणतात. ते निधी आलाय का? कुठं आणलाय निधी? कुठं मला दाखवा निधी, कुठं आणलाय? एखादं काम मला दाखवा. त्यांचं काम आता ह्यांनी फक्त डिजिटलवर कागदावर काम आहे त्यांचं. त्यांनी जरी निधी आणला असता तरी तो निधी काय माणसांच्या हिताचा निधी नव्हता. तो निधी फक्त ठेकेदारांच्या आणि आमदारांच्या हिताला निधी होता. ते असं म्हटले, त्यांनी म्हटले की माझ्या जे पोस्टरवर किंवा असं म्हणतात की कागदावर निधी आहे, त्यांना कधी दिसणार नाही की माझे फक्त कामातनं निधी दिसतोय लोकांना, असं त्यांचं म्हणणं आहे. मी काय म्हणतोय, मी त्यांना ओपन चॅलेंज देतो, तुम्ही यायचं आणि तो निधी त्याच ठिकाणी खर्च झाला असं दाखवायचं. मी पण तुम्हाला दाखवतो की तो निधी त्या ठिकाणी खर्च झाला नाही आणि तुम्ही दाखवायचो की तो निधी त्या ठिकाणी खर्च झालाय. तुम्ही काय केले, निधी आणलेला असेल, माझं काय त्यात दुमत नाही, परंतु जो निधी ज्या माणसासाठी किंवा ज्या कामासाठी, ज्या माणसांच्या हितासाठी आणलाय, ते काम त्या माणसांचं हित त्यातून साध्य झालेलं नाही. त्यातून फक्त ठेकेदारांचं आणि आमदारांचं हित साध्य झालेलं आहे, असं मी स्पष्ट आरोप आहे आणि मी ते दाखवू शकतो तुम्हाला. एकंदरीत ह्या मोहोळ तालुक्यामध्ये तुमच्या सुद्धा उमेदवारीची चर्चा उठली आहे किंवा असं म्हटलं जातं की तुम्ही सुद्धा या उमेदवारीमध्ये रिंगणामध्ये जाणार आहे, ते कुठं खरं आहे का? कसं आहे, आता माझे कार्यकर्ते, माझ्या कार्यकर्त्यांना किंवा आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना वाटत असते की आपला नेता किंवा आपला जोडीदार, मित्र, भाव आपला आमदार व्हावा. त्यामुळं त्यांना वाटतं की मी देखील उमेदवारी भरावी. परंतु पक्षामध्ये किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये एकापेक्षा अनेक उमेदवार जर असतील तर ते कदापि मला मान्य नाही. आपण सर्वांनी एकत्र लढून आपली ताकद, आपलं
पक्ष किंवा आपली संघटना आंबेडकरी चळवळ मजबूत केली पाहिजे ह्या विचाराला मी माणूस आहे. बरं. त्यामध्ये आमचे काही प्रश्न आहेत, आमच्या काही अटी आहेत. त्या जर अटी कोणत्याही उमेदवारांनी जर मान्य केल्या तर आम्ही त्याच्या पाठीमागं जाण्यास तयार आहे. आधी तुमचा असा आवाज उठलेला की वंचित बहुजन आघाडीकडे आपण उमेदवारी जाहीर त्यातनं जाणार आहे. आता तुम्ही जर भूमिका घेतली तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी येऊ शकतो. मी तुमची भूमिका काय राहणार आहे? वंचित बहुजन आघाडी का एनडीए? नाही, एनडीएमजे ही एक सामाजिक संघटना आहे. वंचित बहुजन आघाडी ही एक राजकीय पक्ष आहे. त्यामुळं सामाजिक आणि राजकीय त्यामध्ये तुम्ही एकत्र आणू नका. सामाजिक काम म्हणजे सामाजिक काम असतं. त्यामध्ये तुम्हाला अन्याय अत्याचार झाला किंवा एखाद्यावर अन्याय झाला तर तिथं धावून जाणं, त्यांना मदत करणं ही सामाजिक काम असतं. राजकीय काम काय असतं की आपण सर्व समाजाला एकत्र धरून एक मूठ बांधून आपण त्या सत्तेत जाणं हे राजकीय काम असतं. सामाजिक संघटनेला हे जमू शकत नाही. कारण की सामाजिक संघटना जर एकावर अन्याय झाला आणि तिथं जर गेली तर इतर ज्या समाजाने अन्याय केलेला असतो तो समाज हा सामाजिक संघटनेवर हे होतो, दुःखी होतो. म्हणजे एखादा अन्याय कुणावर होतो, पहिली ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. अन्याय हा दुबळ्या पिचलेल्या पीडितांवर अन्याय होतो आणि अन्याय करणारा समाज कोण असतो? जो बहुसंख्याक समाज आहे, जो मोठा आहे, जो पैसा पाण्याने मोठा आहे, लोकसंख्येने मोठा आहे, अशा समाज हा लहान समाजावर अन्याय करत असतो. मग सामाजिक संघटना काय करत असते? जो लहान समाज आहे ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या बाजूने उभा राहून त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करतो. आणि हे काम करत असताना ज्याने अन्याय केलेला आहे तो समाज मोठ्या संख्येने असतो, तो समाज आमच्यावर नाराज होतो. त्यामुळं सामाजिक संघटनेला राजकीय यश प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळं आम्ही जे कोण आमच्या अटीशी शक्तीशी सहमत असेल त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहून आम्ही किंग मेकरची भूमिका बजावणार आहे. आमच्या एवढी ताकद आहे पंढरपूर, मंगळवेढा आणि मोहोळ मतदारसंघात की आम्ही ज्याच्या पाठीमागे उभा राहू तो फिक्स निवडून येऊ शकतो. आणि आम्ही अशाच्याच पाठीमागे राहू की जो संविधानवादी आहे, आंबेडकरवादी आहे, त्याला जाण आहे आणि आमच्या काही अटी शर्ती आहे त्या शर्तीला तो सहमत असावा. असे सर्व निकष बघून आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू, त्यांना ताकद देऊ आणि निवडून आणण्याचं काम करू. आता वंचित बहुजन आघाडीची पहिली दुसरी यादी जाहीर होईल उमेदवार, त्यामध्ये मोहोळचा उमेदवार काय जाहीर होणार असे काही चिन्ह दिसतात? होईल ना. आता साहेबांच्या कानावर, बाळासाहेबांच्या कानावर काही उमेदवार गेलेले आहेत, त्यांनी मागणी देखील केलेली आहे. त्याच्या अनुषंगाने घेतील. आता एकंदरीत आता जर महाराष्ट्राचं राजकारण पाहता विकासाच्या दृष्टीने कोण पुढे जाते, महायुती का महाविकास आघाडी? हे दोन्ही पण एका जायची दोन लेकर आहेत. एक चौथीचा आहे आणि एक आहे. मुळात हे दोघं पण विकासाच्या दृष्टीनं तेवढे ते हे नाही, त्यांना फक्त सत्ता पाहिजे. आज तुम्ही बघितलं भूमिका बदललेली कशी काय दिसते. आज एकनाथ शिंदे सोबत जी काय आमदार आहेत ती फुटून परत शिवसेनेमध्ये चालले. अजित पवारचे आमदार परत फुटून राष्ट्रवादीमध्ये शरद पवारकडे चालले. ही भूमिका तुम्हाला कशी दिसत नाही बदललेली? तुम्हाला बाळासाहेब आंबेडकरांनी बदललेली भूमिका कशी दिसते? मुळात बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही ठामच आहे पहिल्यापासून, ती भूमिका बदलतच नाही. तुम्ही म्हटला की भूमिका बदलत नाही. पहिल्यांदा मनोज जरांगे यांच्या स्टेजवर गेले, परत तिथनं ओबीसीच्या स्टेजवर आले आणि निळ्या झेंड्यानं उमेदवारी लढत असताना किंवा आंबेडकरी चळवळी लोकांच्या या समाजाच्या किंवा एका ताकदीवर उमेदवार निवडून येणार अशी चिन्ह दिसतात. किंवा आता पाहिजे वंचित बहुजन आघाडी निळ्या झेंडा किंवा असं होतंय, दुसरा समाज ओबीसी किंवा ओपन समाज त्यांच्या मागे किंवा पाठीमागे असं वरी करून जात नाही. एकंदरीत ते ताकदीवर निवडून येत नाही असं चिन्ह दिसतंय. मुळात वंचित बहुजन आघाडी ही काही निळ्या झेंड्याचा पक्ष नाही. आपण बघितलं तर वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्यामध्ये 4 ते 5 रंग आहेत आणि मान्य एका समाजावर कोणी निवडून येत नाही. म्हणून तर बाळासाहेब आंबेडकरांची आज जाहीर झालेली यादी बघायची, त्यामध्ये समाज बघायचे. त्यामध्ये मुस्लिमांना, एससीला, एसटीला, ओबीसीला, मायनॉरिटीला सगळ्यांना संधी दिलेली आहे. त्याच ठिकाणी तुम्ही शिवसेनेची यादी बघायची, भाजपची यादी बघायची, राष्ट्रवादी काँग्रेसची यादी बघायची. या यादीमध्ये तुम्हाला जास्त करून मराठा समाज दिसेल. त्यामध्ये तुम्हाला मुस्लिम दिसणार नाही, बौद्ध दिसणार नाही किंवा अल्पसंख्याक समाज कुठलाही दिसणार नाही. मग त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांनी या वेळेस सर्व
एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये मोहोळ विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी किंवा NDMG खऱ्या अर्थाने हे इथं आपली ताकद दावणार आहे किंवा निर्णय घेणार आहे. जो पक्ष आमच्या अटी शर्ती किंवा येणाऱ्या काळामध्ये समाजावर लक्ष देईल अशा व्यक्तीला खऱ्या अर्थानं पाठीशी जाईल असे ॲडव्होकेट रोहित एकमले म्हणतात. अशाच नवनवीन अपडेटसाठी ताज्या घडामोडीसाठी MH24 मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.